Welcome to Niti IAS Academy, an institution for UPSC or MPSC studies. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ नीती आयएस अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल की वर्णनात्मक पद्धतीसाठी नीती आयएस अकॅडमीने एक करंट अफेअर्स इश्यू बेस्ड सिरीज चालू केलेली आहे. ही हाय इम्पॅक्ट हाय प्रोबॅबिलिटी सिरीज विल नॉट जस्ट कव्हर करंट इव्हेंट्स बट इट विल ऑल्सो लुक याच्यामध्ये प्रिलिम्स ओरिएंटेड काही फॅक्ट्स आहेत का, मेन्स ओरिएंटेड याच्यामध्ये कुठला क्वेश्चन बनू शकतो का, आणि तुम्हाला तो इव्हेंट 360 डिग्री समजून सांगण्याचा प्रयत्न या इश्यू बेस्ड करंट अफेअर्स सिरीजमधनं आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर शेवटपर्यंत थांबा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जर आवडलंच तर आम्हाला एक पॉझिटिव्ह कमेंट करा किंवा फीडबॅक नक्कीच द्या. आजचा जो टॉपिक आहे तो इकॉनॉमीशी संदर्भात आहे. तो इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क जो RBIने कमिटी बसवली होती कशासाठी, की इकॉनॉमिक कॅपिटल आणि इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्कच्या संदर्भामध्ये. मग रिसेंटली काय झालं होतं की RBIची जी सेंट्रल बोर्ड आहे त्यांनी रिव्ह्यू केलं इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्कला. म्हणजे बघा, आता आपण आजचा जो नवीन टॉपिक आहे तो डिस्कस करतोय. मग या संदर्भामध्ये आपण केवळ इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्कच समजून नाही घेणार, पण त्या आजूबाजूचे प्रिलिम्स ओरिएंटेड काही फॅक्ट्स आहेत का, मुख्य परीक्षेसाठी याच्यावरती कसा क्वेश्चन येणार आहे हे पण जाणून घेणार आहे. आता टू बिगिन दिस आर्टिकल, फर्स्ट आय नीड टू एक्सप्लेन की ह्या आर्टिकलमध्ये काय दिलेलं आहे. ह्या आर्टिकलमध्ये त्यांचं एवढंच म्हणणं आहे की 2019 साली बिमल चालन कमिटीने इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क एक फ्रेम केलं होतं आणि त्याची 5 वर्ष आता पूर्ण झालेली आहेत. मग त्यानंतर आता नवीन चालू वर्षासाठी इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क काय असायला पाहिजे याच्यासाठी ही न्यूज आहे. मग आपण इकॉनॉमिक कॅपिटल काय हे समजून घेणार आहे, इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क काय हे समजून घेणार आहे, इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्कची गरज काय हे समजून घेणार आहे. त्यानंतर गेल्या 5-7 वर्षामध्ये RBIने सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेला पैसा, जो हस्तांतरित केला गेलेला नफा आहे किंवा लाभांश आहे, तो ह्या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. सो द न्यूज इज RBI सेंट्रल बोर्ड रिव्ह्यूज इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की इकॉनॉमिक कॅपिटल आणि इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क म्हणजे काय. इकॉनॉमिक कॅपिटल म्हणजे तर RBI एक गव्हर्नमेंटची सेंट्रल बँक आहे, बरोबर आहे. मग इकॉनॉमिक कॅपिटल ही एक सुरक्षात्मक प्रोव्हिजन आहे. म्हणजे काय, ज्या पद्धतीने आपण घर चालवत असताना आपल्याला इमर्जन्सी येतात, मग ह्या इमर्जन्सी ओव्हरकम करण्यासाठी आपण काही प्रमाणामध्ये टप्प्याटप्प्याने सेव्हिंग करत असतो, बरोबर आहे की नाही. त्याच पद्धतीने RBIला देशाची अर्थव्यवस्था मॅनेज करायची आहे. अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्यता मॅनेज करायची किंवा इकॉनॉमिक स्टॅबिलिटी मेंटेन करणं वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ RBI. मग त्या संदर्भामध्ये काही टक्के जे नफा आहे किंवा संपत्तीच्या किंवा मालमत्तेच्या काही टक्के मालमत्ता हे रिझर्वच्या स्वरूपामध्ये ठेवतं. यालाच आपण काय म्हणतो, सुरक्षात्मक भांडवल. सो इकॉनॉमिक कॅपिटल आणि इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क, आपण यांच्यामध्ये डिफरन्स काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता इकॉनॉमिक कॅपिटल काय, ही एक सुरक्षात्मक भांडवल आहे. सुरक्षात्मक भांडवल आहे कशासाठी, तर ज्या अनफोर्सिन कंडिशन्स येतील भविष्यामध्ये, कुठली पण गोष्ट होऊ शकते. आर्थिक संकट येऊ शकतं, तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये करन्सीचं डिव्हॅल्युएशन होऊ शकतं, किंवा करोनासारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळं देशाची अर्थव्यवस्था भक्कम राहण्यासाठी, त्याच्यामध्ये कुठलाही संभ्रम निर्माण न व्हावा, त्यासाठी RBI प्रोव्हिजन्स क्रिएट करतं. आणि दिस प्रोव्हिजन इज नथिंग बट इकॉनॉमिक कॅपिटल्स, ज्याला आपण दुसरं काय म्हणू, प्रोव्हिजन्स. आता ह्याच प्रोव्हिजन्स याच्यामधनं काही अमाऊंट ही केंद्र सरकारला देणं गरजेचं आहे. आता हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की RBI रेग्युलेट कोण करते. RBIला मिनिस्ट्री ऑफ फायनान्स जी आहे केंद्र सरकारची, ती रेग्युलेट करते. मग ज्यावेळेस ती रेग्युलेट करते त्यासाठी आपल्याला 2 कायदे समजून घेणं महत्वाचं आहे. 2 कायदे कुठले महत्वाचे आहेत समजून घेणं. फर्स्ट आहे RBI ऍक्ट 1934 आणि दुसरा आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. आता ह्या 2 ऍक्ट अंतर्गत RBI ऍक्ट 1934 नुसार RBIची स्थापना झालेली आहे, बरोबर आहे की नाही. कधी झालेली RBIची स्थापना, 1 एप्रिल 1935 साली. आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार जो 1949 आहे त्यानुसार काय की देशातली जी बँकिंग व्यवस्था आहे
बँकिंग सिस्टम आहे त्याला मॅनेज करण्याचं काम कोण करतंय? आरबीआय करतंय. आणि हीच कार्य करत असताना आरबीआय काय करतं? विविध मार्गाने नफा कमवतं आणि हा नफाच सरकार मागतंय की हा जो नफा सरकारला कशा पद्धतीने द्यायचा त्याला काय म्हणतात? इकॉनॉमिक कॅपिटल. म्हणजे आरबीआयची जी अर्निंग आहेत त्याची सुरक्षात्मक भांडवल जे आहे त्याला आपण इकॉनॉमिक कॅपिटल म्हणतो आणि ते केंद्र सरकारला कसं द्यायचं त्याला काय म्हणणार आपण? इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क. सो दॅट वॉज यू मस्ट बी क्लिअर विथ इकॉनॉमिक कॅपिटल आणि इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क. नाउ मूव्हिंग नेक्स्ट, so we shall see the definition of economic capital, that how much capital or reserve it should keep for emergencies. एमर्जन्सी साठी, संकटकालीन परिस्थितीसाठी स्वतःसाठी किती भांडवल ठेवावं त्याला काय म्हणतो आपण? इकॉनॉमिक कॅपिटल. वेअरॅज हाऊ मच प्रॉफिट ऑर सरप्लस इट कॅन गिव्ह टू द गव्हर्नमेंट एव्हरी इयर त्याला काय म्हणणार आपण? डिव्हिडंड ट्रान्सफर किंवा लाभांश हस्तांतरण किंवा इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. नाउ मूव्हिंग नेक्स्ट, we shall see why was the ECF needed. इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क ची गरज का उद्भवली? सगळ्यात महत्वाचं. आता याची गरज याच्यासाठी उद्भवली कारण का आरबीआयकडं मोठ्या प्रमाणामध्ये पैसा होता. सरकारचं काय म्हणणं आहे की तुमच्याकडचा जो नफा आहे, तुम्ही ज्यावेळेस पैसे तुमच्याकडे पडून आहेत ते आम्हाला काही प्रमाणात द्या. आता हे समजून घेण्याच्या अगोदर आपण आरबीआय कुठल्या मार्गाने पैसे कमवते हे समजून घेऊ आणि त्यानंतर ईसीएफची गरज का पडली हे समजून घेऊया. आता आरबीआय कुठल्या मार्गाने पैसे कमवते? 4 मार्ग आहेत त्याच्यामध्ये. पहिला मार्ग जो आहे फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन, फॉरेक्स ऑपरेशन ज्याला आपण म्हणतो. आता आरबीआय ही करन्सी मॅनेजमेंटसाठी प्रिन्सिपल बॉडी आहे. जे काय फॉरेन एक्सचेंजचं मॅनेजमेंट आहे, परकीय गंगाजळी आपण ज्याला म्हणतो, त्याचं मॅनेजमेंट कोण करते? आरबीआय करते. मग ज्या वेळेस करन्सी व्हॅल्युएशन होते किंवा डिव्हॅल्युएशन होते त्यामधनं जो नफा आहे तो आरबीआयचं एक उत्पन्नाचा स्रोत आहे. सो आरबीआयचं इन्कम आपण ह्या हेडिंगमध्ये की आरबीआयच्या विविध सोर्स ऑफ इन्कम बघतोय आणि त्यानंतर इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्कची गरज का पडली हे जाणून घेऊया. तर फर्स्ट अर्निंग सोर्स कुठला आहे? फॉरेक्स ऑपरेशन. सेकंड कुठला आहे? इंटरेस्ट पेमेंट. इंटरेस्ट पेमेंट. आता हे इंटरेस्ट पेमेंट काय भानगड आहे? इंटरेस्ट पेमेंट म्हणजे आरबीआय जे सरकारी रोखे एक इन्स्ट्रुमेंट किंवा टूल म्हणून वापर करते. कशासाठी? ओपन मार्केट ऑपरेशन ही कॉन्सेप्ट तुम्ही ऐकली असेल. ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस व्याजदर वाढवते किंवा कमी करते यातून आरबीआयला नफा जनरेट होतो. का? कारण का ज्यावेळेस बँकांना शॉर्ट टर्म पिरियडसाठी भांडवलाची गरज असते आरबीआय त्यांना तो पैसा उपलब्ध करून देत असते आणि त्यातून जे व्याज भेटतं ते आरबीआयचं सोर्स ऑफ इन्कम आहे. सो इट इज अ सेकंड ऑप्शन. आता तिसरा जो आहे सिनोरेज, ही कॉन्सेप्ट खूप जास्त महत्वाची आहे. सिनोरेज. सिनोरेज काय? सिनोरेज म्हणजे देशातला जो चलन आहे किंवा जो पैसा आहे तो तयार कोण करते? आरबीआय करते. प्रिंटिंग ऑफ करन्सी इज अंडर द ज्युरिस्डिक्शन ऑफ आरबीआय. मग ज्यावेळेस हा पैसा प्रिंट केला जातो तर कॉस्ट ऑफ प्रिंटिंग वजा त्याची फेस व्हॅल्यू. आता ही फेस व्हॅल्यू काय आहे आणि कॉस्ट ऑफ प्रिंटिंग काय? त्याचं जर उदाहरण घेतलं, जर 100 रुपयाची नोट आरबीआयने छापली तर त्याची कॉस्ट ऑफ प्रिंटिंग 100 रुपये थोडीच आहे. त्याची कॉस्ट ऑफ प्रिंटिंग मे बी 10 रुपीज असू शकते किंवा त्याच्यापेक्षा पण कमी असू शकते. मग उरलेला काय? उरलेले जे 90 रुपये आहेत ते आरबीआयचा नफा आहे आणि यालाच काय म्हणतात? यालाच सिनोरेज सुद्धा म्हणतात. आणि चौथा जो सोर्स ऑफ आरबीआय आहे त्या विविध प्रकारच्या आरबीआय सर्व्हिसेस ऑफर करतं. कन्सल्टन्सी, मॅनेजमेंट, ज्या कुठल्या सर्व्हिसेस आरबीआयच्या प्रोव्हाइड करतं त्याच्या फीज स्वरूपामध्ये काय करतं? कर आकारतं. ते वन ऑफ द सोर्स ऑफ आरबीआयच इन्कम आहे. असे आरबीआयचे 4 विविध प्रकारचे सोर्सेस ऑफ इन्कम आहे. आणि लक्षात ठेवा हा क्वेश्चन यूपीएससीला ऑलरेडी विचारून झालेला आहे की अमंग द फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग आर द सोर्सेस ऑफ आरबीआय इन्कम. सो इट इज इम्पॉर्टंट फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. नाव वाय द नीड अरायझेस. ज्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरबीआयकडे पैसा येतो त्यावेळेस केंद्र सरकार काय म्हणतंय की बाबा आम्हाला पैसा द्या. कशासाठी? आम्हाला ज्या लोकाभिमुख स्कीम्स आहेत, ज्या स्कीम्स आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत डेव्हलपमेंट पर्पजसाठी वी नीड मनी. सो यू ऑलरेडी हॅव अ गुड अमाऊंट ऑफ मनी, यू प्लीज गिव्ह अस. तर आरबीआय काय म्हणतंय?
आरबीआय म्हणतंय की आर प्रिन्सिपल रिस्पॉन्सिबिलिटी इज टू हॅव अ फायनान्शियल स्टेबिलिटी इन द कंट्री. देशामध्ये आर्थिक स्थैर्य राखणं हे आमची एक जबाबदारी आहे. त्यामुळे भविष्यातील अनिश्चिततेच्या काळासाठी आम्हाला काही पैसा राखीव ठेवणं गरजेचं आहे. मग 2018 साली काय झालं की केंद्र सरकारने आरबीआयकडनं मोठ्या प्रमाणात लाभांश हस्तांतरणाची अपेक्षा केली. त्यावेळेस आरबीआयचं म्हणणं होतं की वी कॅन नॉट गिव्ह दॅट मच अमाऊंट. समजतंय तुम्हाला की आरबीआयचं म्हणणं होतं की बाबा भविष्यातील संकटकालीन परिस्थितीसाठी आम्हाला जास्त प्रोव्हिजनची गरज आहे. वेरॅज केंद्र सरकार म्हणत होतं आम्हाला डेव्हलपमेंट पर्पजसाठी किंवा डेव्हलपमेंट स्कीमसाठी वी नीड मनी, यू हॅव इट, यू प्लीज गिव्ह इट. त्याच्यावरनं जो प्रॉब्लेम आला तो की इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क. का बरं? कारण का पहिला असा कुठला नियमच नव्हता की या आरबीआयने केंद्र सरकारला किती पैसा हस्तांतरित केला पाहिजे. मग त्याच पार्श्वभूमीवरती बिमल जालन समिती स्थापन करण्यात आली 2018 साली. आणि त्यांनी रिकमेंडेशन कधी दिले? 2019 साली. 2018 साली ही समिती स्थापित करण्यात आली आणि तिने 2019 साली काही शिफारसी केल्या. आणि या सर्व शिफारसी आरबीआयने तत्वतः मान्य केलेल्या आहेत. आणि ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. कशासाठी गरजेचं आहे? आपल्याला याच्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे कारण का मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला बिमल जालन कमिटी जर इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्कवरती क्वेश्चन विचारला तर मेन्शन करणं गरजेचं आहे. सो आरबीआय एक्सेप्टेड all the recommendations of Bimal Jalan Committee in August 2019. And what are those recommendations? पहिलं रिकमेंडेशन काय? ते जे इकॉनॉमिक कॅपिटल आहे इट शुड बी 20 to 24.5% ऑफ इट्स बॅलन्स शीट. म्हणजेच काय? जे तुमचं सुरक्षात्मक भांडवल आहे आरबीआय जे ठेवू इच्छिते कशासाठी? तर भविष्यातील संकटकालीन परिस्थितीसाठी. संकटकालीन परिस्थिती का उद्भवू शकते? ते आर्थिक संकटामुळे तुमची करन्सी अवमूल्यन होऊ शकतं किंवा करोनासारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्यासाठी आरबीआयला रिझर्व्ह असणं गरजेचं आहे. आणि या बिमल जालन कमिटीने पहिली रिकमेंडेशन काय दिली की तुमचं इकॉनॉमिक कॅपिटल जे असलं पाहिजे ते 20 to 24.5% ऑफ इट्स बॅलन्स शीट. म्हणजे एकूण मालमत्तेच्या 20 ते 24.5% हे तुमचं इकॉनॉमिक कॅपिटल ठेवा. समजतंय? आता नेक्स्ट काय की रिव्हॅल्युएशन गेन्स. म्हणजे हे जे अनरिअलाइज्ड गेन्स आहेत, रिअलाइज्ड गेन्स आणि अनरिअलाइज्ड गेन्स अशा दोन गोष्टी आहेत. रिअलाइज्ड गेन्स म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअली नफा झालाय, ज्याला आपण वास्तव नफा म्हणतो. वेरॅज अनरिअलाइज्ड म्हणजे काय? अवास्तव नफा. आता हे अनरिअलाइज्ड गेन्स कशामुळे उद्भवतात? आरबीआय तुम्हाला माहिती असेल की आरबीआय का मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेन एक्सचेंज आहे, मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आहे. सोनं किती आहे आरबीआयकडं? सद्यस्थितीला एक सरासरी 800 टन सोनं आरबीआयकडे आहे. हे सोन्याच्या बेसिसवरतीच आरबीआय पैसा छापतं. आणि फॉरेन एक्सचेंज पण आहे. मग ह्या फॉरेन एक्सचेंजमध्ये, परकीय करन्सीजमध्ये आणि सोन्याच्या भावामध्ये डेली चढ उतार होत असतो. मग त्यातून उद्भवणारा जो नफा आहे तो काय झाला? अनरिअलाइज्ड गेन्स. त्याला काय म्हणतात? रिव्हॅल्युएशन गेन्स किंवा अनरिअलाइज्ड गेन्स. बिमल जालन कमिटीने काय सांगितलं की जे अनरिअलाइज्ड गेन्स आहेत ते द्यायची काय गरज नाहीये. का? कारण का एनी हाव तुम्हाला सोनं ठेवणं गरजेचंच आहे. त्याचं आपण कॅश इन काहीच करत नाहीये. त्यामुळं जे सरकारला ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क आर्थिक भांडवली चौकटीद्वारे आपण जे काही लाभांश हस्तांतरण करणार आहे त्यामध्ये अनरिअलाइज्ड गेन्स जे आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करू नका. आता सरप्लस ट्रान्सफर. सरप्लस तिसरा जो शिफारस दिली की ओनली नेट इन्कम अँड रिअलाइज प्रॉफिट्स टू बी ट्रान्सफर टू द गव्हर्नमेंट. म्हणजे निव्वळ नफा आणि आता आपण जसं डिस्कस केलं की जो वास्तव नफा आहे अनरिअलाइज नको. जे वास्तव नफा आहे तो सरकारला ट्रान्सफर केला गेला पाहिजे. आणि तो किती आहे? त्या वर्षाच्या कमीत कमी 5.5%. 5.5%. आणि जी पद्धत आहे इंटरिम डिव्हिडंड ट्रान्सफर करण्याची तर ती बिमल जालन कमिटीने सांगितली की ही पद्धत शुड बी अवॉइडेड. द प्रॅक्टिस ऑफ ऑफरिंग इंटरिम डिवायडेड शुड बी और मस्ट बी avoided. So these were the recommendations of Bimal Jalan committee. Now moving next, we shall see the RBI's payout to the center over the years. पण त्याच्या अगोदर आपण आरबीआय चे जे कॅपिटल रिझर्व्स आहेत ते कॅपिटल रिझर्व्स समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आरबीआय चे कुठले कुठले कॅपिटल रिझर्व्स आहेत? कॅपिटल रिझर्व्स. आता आपण जस्ट बघितलं की रिअलाइज गेन, अनरिअलाइज्ड गेन्स. तर कॅपिटल रिझर्व्स मध्ये इथं आपण सम इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट केलेत बट सम
तर आरबीआयच कॅपिटल रिझर्व्ह ही हेडिंग असायला पाहिजे होती इथं. तर कंटिंजन्सी फंड जो आहे तो कंटिंजन्सी फंड कशासाठी, ज्या भविष्यातील एमर्जन्सी सिच्युएशनसाठी आरबीआयचं हे एक भांडवली रिझर्व्ह आहे, ज्याला कॅपिटल रिझर्व्ह आपण म्हणतो. करन्सी आणि गोल्ड रिव्हॅल्युएशन अकाउंट, ज्याला आपण अनरिअलाइज्ड म्हणतो, की ज्या ठिकाणी करन्सीमध्ये किंवा गोल्डच्या भावामध्ये वाढ झाली किंवा कमी झाली, जे काय नफा आहे तो या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. आणि असेट डेव्हलपमेंट फंड हा एक आरबीआयचा कॅपिटल रिझर्व्ह आहे. हा कशासाठी वापरला जातो, आरबीआयच्या आंतरिक जी गुंतवणूक आहे त्यासाठी हा असेट डेव्हलपमेंट फंड वापरला जातो. आणि इन्व्हेस्टमेंट रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा फॉरेन करन्सी रिव्हॅल्युएशन अकाउंट, याच्यामध्ये काय होतं की फॉरेन करन्सीमध्ये ॲप्रिशिएशन डिप्रिशिएशन जे काय होईल त्यातून जो उद्भवणारा निव्वळ नफा आहे तो या भांडवली रिझर्व्हमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. आता कमिंग बॅक टू द स्लाइड्स, वी शॅल सी द आरबीआयज पे आउट टू द सेंटर ओव्हर द इयर्स. आता फायनान्शियल इयर 16 साली आरबीआयने सेंट्रल गव्हर्नमेंटला किती नफा हस्तांतरित केलेला आहे, डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो लाभांश, 65,000 कोटी. तोच 19 साली किती केलेला आहे, 1,75,000 करोडच्या वरती. फायनान्शियल 24 मध्ये बघा 2,10,000 कोटीच्या प्लस, आणि 2025 मध्ये 2,68,000 कोटी. म्हणजे ज्या पहिल्यांदा 2018च्या पहिल्यांदा इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्कच्या अगोदर आरबीआय आणि केंद्र सरकारमध्ये सातत्याने तणाव होता की जो काय लाभांश आहे त्या लाभांश हस्तांतरणावरनं, आणि ह्या लाभांश हस्तांतरणावरनं प्रॉब्लेम का उद्भवत होता, तर त्याचं कारण म्हणजे आरबीआयचे जेवढा सोर्स ऑफ इन्कम आहे त्यापैकी फक्त एक्सपेंडिचर, मग जर आपण रेशो काढला आरबीआय इन्कम एक्सपेंडिचर रेशो, इन्कम अँड एक्सपेंडिचर रेशो, तर तो किती रेशो आहे, तो 7:1 आहे. म्हणजे जर टोटल 8 अर्निंग असतील आरबीआयच्या त्यापैकी 7 ही फक्त एक्सपेंडिचर आहे, वेअर रिमेनिंग 7 काय आरबीआयची सेव्हिंग आहे, आणि हीच सेव्हिंग आरबीआय कडनं केंद्र सरकारला अपेक्षित आहे. सो दीज वर द आरबीआयज पे आउट टू द सेंटर ओव्हर द इयर्स. आता मूव्हिंग नेक्स्ट, वी शॅल सी द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आस्पेक्ट ऑफ दिस इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क. आता याच्यातनं पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत आरबीआयसाठी, फर्स्ट की इट मेंटेन्स फायनान्शियल स्टेबिलिटी, एक नियोजनबद्ध पद्धत याच्यामध्ये आहे, त्यामुळे केंद्र सरकार हे अननेसेसरीली अनरिझनेबली हाय डिमांड करू शकत नाही. त्यामुळे होतंय काय की इट मेंटेन्स फायनान्शियल स्टेबिलिटी. सेकंड काय, गेट सरप्लस इन अ ट्रान्सपरंट अँड रूल बेस्ड वे. आरबीआयसाठी याच्यातनं फायदा काय होतोय की एकदम पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने आरबीआयकडनं जो काय लाभांश आहे तो केंद्र सरकारला हस्तांतरित होतोय. त्यामुळे काय होतं की अवाजवी अननेसेसरी आरबीआयच्या फंक्शनिंगमध्ये केंद्र सरकारकडनं हस्तक्षेप होत नाही. आणि तिसरं जे आहे की इट अवॉइड्स पॉलिटिकल प्रेशर फ्रॉम द गव्हर्नमेंट. जे गव्हर्नमेंट इन द पॉवर आहे ऑब्विसली दे विल एक्सपेक्ट मोर अमाऊंट ऑफ पे आउट फ्रॉम आरबीआय फॉर व्हॉट, जे गव्हर्नमेंट आहे त्यांना फिस्कल डेफिसिट कंट्रोल ठेवण्यासाठी आणि डेव्हलपमेंट स्कीम्स आहेत त्यांच्यावरती खर्च करण्यासाठी निधीची उपलब्धता पाहिजे. आणि ही उपलब्धता ते जर आरबीआयकडे जर असेल तर ते अननेसेसरी म्हणा किंवा नेसेसरीली म्हणा आरबीआयकडनं एक्सपेक्ट तर करणार. मग ह्या इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्कमुळे काय होते की जो अननेसेसरी पॉलिटिकल प्रेशर आहे तो मात्र लिमिटमध्ये राहतोय किंवा एक त्याला फ्रेमवर्क येते. आता याचा सरकारला काय फायदा होतोय, सरकार फॉर गव्हर्नमेंट इट हेल्प्स रिड्यूस द फिस्कल डेफिसिट. राजकोषीय तूट जी आहे सरकारला ती ब्रीच करण्यासाठी आरबीआय कडनं तुम्हाला प्रत्येक वर्षी पारदर्शक पद्धतीने पैसा भेटतोय. सो इट हेल्प्स टू रिड्यूस द फिस्कल डेफिसिट. सेकंड, एनहान्सेस द ग्लोबल क्रेडिबिलिटी. ग्लोबल क्रेडिबिलिटी कशी एनहान्स होती की ज्यावेळेस तुम्ही फिस्कल डेफिसिट कंट्रोलमध्ये ठेवता त्यावेळेस होतंय काय की तुमची इकॉनॉमी जी आहे म्हणजे इंटरेस्ट पेमेंटवरती जो तुमचा खर्च होतो तो कमी होतो, आणि तो जो उरलेला किंवा वाचलेला निधी जो आहे तो कशासाठी, गुंतवणुकीसाठी किंवा विविध विकास कार्याला चालना देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जातो. त्यातनं होतंय काय, ज्याला आपण एक सकारात्मक परिणाम किंवा सकारात्मक वातावरण तयार होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल एक काय म्हणतात की क्रेडिट रेटिंग जे असते की ग्लोबल क्रेडिट रेटिंगनुसार ज्या
इंटरनॅशनल वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत त्या तुम्हाला भाग भांडवल उपलब्ध करून देत असतात. मग ज्यावेळेस तुमचं फिस्कल डेफिसिट कंट्रोलमध्ये असतं त्यावेळेस तुम्हाला हे भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये अगदी कमी वेळेत आणि कमी इंटरेस्ट रेटमध्ये उपलब्ध होतं. अँड इट हेल्प्स टू इन्हान्स द ग्लोबल क्रेडिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. तिसरा फायदा असा आहे की प्रेडिक्टेबल इन्कम सोर्स आहे, जो केंद्र सरकारला त्यांना माहिती आहे की आपल्याला एक वन ऑफ द इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क नुसार आरबीआय कडनं त्यांना फिक्स एक नवीन इन्कम सोर्स येणार आहे. मग त्यातनं होतंय काय की त्यांची जे नियोजन आहे पुढील वर्षाचं आर्थिक नियोजन आहे ते मेंटेन करण्यास याच्यामध्ये फायदा होतो. आता जर याचे पॉझिटिव्ह असतील तर तसेच याचे काही निगेटिव्ह पण आहेत. निगेटिव्ह कुठले आहेत? निगेटिव्ह असं आहे की आरबीआय वरती सातत्याने आरबीआय वरती सातत्याने हा दबाव राहू शकतो की टू पे मोर डिव्हिडंड. दबाव टू पे मोर डिव्हिडंड. त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो की एखाद्या वर्षी जर जास्त डिव्हिडंड पे केला आणि त्यावेळेस काही जर आर्थिक संकट आलं तर आरबीआय विल नॉट बी इन पोझिशन टू हँडल इट प्रॉपरली. मग हा जो फ्रेमवर्क आहे आरबीआयला एका दबावामध्ये आणून ठेवतो आणि ज्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत, ज्या इक्विटेबल प्रोव्हिजन्स असायला पाहिजे टू मॅनेज द अनफोर्सिन सिच्युएशन्स, त्या कमी प्रमाणात असू शकतात. आतापर्यंत आपण मेन्स ओरिएंटेड बऱ्याचशा गोष्टी बघून घेतलेल्या आहेत. एक दोन आपल्याला प्रिलिम्स ओरिएंटेड इन्फॉर्मेशन घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण एक प्रिलिमचा क्वेश्चन बघणार आहोत आणि मेन्सचा क्वेश्चन बघणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल तर सुरुवातीला न्यूज हेडलाईन काय होती? न्यूज हेडलाईन होती की आरबीआय सेंट्रल बोर्ड रिव्ह्यूज द इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क. आता हे सेंट्रल बोर्ड काय हे समजून घेणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. व्हॉट इज सेंट्रल बोर्ड? सेंट्रल बोर्ड जे आहे हे प्रिलिम्स ओरिएंटेड तुमच्यासाठी महत्वाचं आहे. सेंट्रल बोर्ड जे आहे ते आरबीआयची 21 सदस्यीय बॉडी आहे, 21 सदस्यीय समिती आहे. आता ही आरबीआयचं सेंट्रल बोर्ड समजून घेणं का बरं गरजेचं आहे? याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण का याच्यावरती प्रिलिम्सला क्वेश्चन येऊ शकतो. मग या 21 मध्ये कोण कोण आहेत? 21 मध्ये याच्यामध्ये आरबीआयचा गव्हर्नर आहे, एक आरबीआय गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर्स आहेत, 2 फायनान्स मिनिस्ट्रीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत जे शक्यतो मिनिस्ट्री ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, आणि अजून एक त्यांचे सेक्रेटरी असतात. त्यानंतर उरलेले 10 जे असतात ते डिरेक्टर्स असतात नॉमिनेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि 4 मेंबर जे असतात ते रिप्रेझेंट्स द लोकल बोर्ड. जे लोकल बोर्ड आहेत कुठले? मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्लीचे जे लोकल बोर्ड्स आहेत यांना रिप्रेझेंट करतात. म्हणजे असे टोटल मिळून 10, 14, 16, 20 आणि 21 मेंबर, ही 21 मेंबर सदस्य समिती जी आहे किंवा सेंट्रल बोर्ड जे आहे हे आरबीआयला दिशा देण्याचं काम करतं. म्हणजे आरबीआयचे जे काय कुठले महत्वपूर्ण निर्णय आहेत हे सेंट्रल बोर्ड डिसाईड करतं. आता याच्यातील जे लोकल बोर्ड्स जे आहेत हे लोकल बोर्ड 4 जे आपले मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली, हे 4 लोकल बोर्ड काय करतात की तिथल्या ज्या क्षेत्रीय बँका आहेत, तिथल्या ज्या सहकारी बँका आहेत त्यांचा आरबीआय मध्ये रिप्रेझेंटेशन देतात. ही कशाशी निगडित गोष्ट होती? ही आरबीआयच्या सेंट्रल बॉडी जी आहे किंवा सेंट्रल बोर्ड आहे त्या संदर्भातील प्रिलिम्स ओरिएंटेड फॅक्ट होती. आता आपल्याला नेक्स्ट कमिंग टू द लास्ट पॉइंट, इट इज अबाउट द प्रिलिम्स क्वेश्चन्स. आता प्रिलिम्स क्वेश्चन काय? Which of the following is not a function of economic capital framework of the RBI? आता आपण जस्ट बघितलंय याच्यावरती क्वेश्चन कसा बनू शकतो प्रिलिम्ससाठी हे बघूया आपण. टू असेस द ॲडिक्वेसी ऑफ आरबीआयज इंटरनल कॅपिटल अगेन्स्ट रिस्क. येस, इंटरनल कॅपिटल जे सुरक्षात्मक भांडवल अगेन्स्ट कशासाठी? जे पोटेन्शियल रिस्क आहे त्यासाठी. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. The second statement is to determine the quantum of surplus to be transferred to the government. बरोबर आहे. इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क कशाशी संदर्भात आहे? जे लाभांश हस्तांतर आहे आरबीआय कडनं केंद्र सरकारला त्याच्याशी संबंधित आहे किंवा निगडित आहे. टू सेट द मॉनिटरी पॉलिसी टार्गेट्स लाईक रेपो रेट अँड इन्फ्लेशन. आणि डी
टू डिफाईन द आयडियल रेंज ऑफ फॉर कंटिंजन्सी आणि रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह. हा बरोबर आहे, तिसरा नाही आहे. टू सेट द मॉनिटरी पॉलिसी टार्गेट्स लाईक रेपो रेट आणि इन्फ्लेशन हे कोण करतं? मॉनिटरी पॉलिसी कमिटी करतं. नाव वी शॅल सी द एक्सपेक्टेड मेन्स क्वेश्चन. मुख्य परीक्षेला याच्यावरती कुठला क्वेश्चन येऊ शकतो? आता मुख्य परीक्षेला आर्थिक ताणतणावाच्या काळात मध्यवर्ती बँकेला सरकारला अधिक लाभांश हस्तांतरित करण्यास भाग पाडले पाहिजे का? गंभीरपणे परीक्षण करा. आता याच्यामध्ये तुम्ही काय काय इन्क्लूड करू शकता? या क्वेश्चनची सुरुवात तुम्ही करू शकता की रिसेंटली द सेंट्रल बोर्ड रिव्ह्यूज इकॉनॉमिक कॅपिटल या करंट बाईट्सनुसार उत्तराची सुरुवात करू शकता, किंवा इकॉनॉमिक कॅपिटल काय आणि इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क काय हे डिफाईन करून तुम्ही उत्तराची सुरुवात करू शकता. मग मुख्य गाभा जो आहे उत्तराचा, यामध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी मेन्शन करसाल? याच्यामध्ये ज्या कॅपिटलच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाबी ज्या आहेत त्या याच्यामध्ये मेन्शन करू शकता. सो व्हॉट वुड बी द सजेस्टेड पॉईंट इन द आन्सर? त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की रोल ऑफ आरबीआय इन मेंटेनिंग इकॉनॉमिक स्टेबिलिटी. आरबीआयचा काय रोल आहे देशामध्ये आर्थिक किंवा फायनान्शियल स्टेबिलिटी मेंटेन करण्यामध्ये? दुसरा येईल गव्हर्नमेंट्स फिस्कल नीड्स वर्सेस आरबीआयज इंडिपेंडन्स. यामध्ये तुम्ही असं मेन्शन करू शकता की गव्हर्नमेंट नीड मोर मनी फॉर व्हॉट? टू मेंटेन द फिस्कल नीड्स, whereas RBI will need more amount of reserves for what? To maintain its autonomy किंवा इंडिपेंडन्स. आणि इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क कशा पद्धतीने पारदर्शकता आणतं, जे लाभांश हस्तांतरण आहे ते तुम्ही ते उत्तरामध्ये मेन्शन करू शकता. आणि लास्ट आहे इट इज इसेन्शियल फॉर मॉनिटरी आणि फिस्कल कोऑर्डिनेशन. सो या व्यतिरिक्तही तुम्हाला जर ॲडिशनल काही वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. सो दिस वॉज अबाउट इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क. आपण 360 डिग्रीमध्ये सगळ्या बाजूने याच्यामध्ये जेवढे पॉईंट ॲड करता येतील तेवढे ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर काही याच्यामध्ये क्वेरीज असतील, डू नॉट हेजिटेट टू रीच अस आउट. We will see you in a next series with a new chapter. Till then, thank you so much.